नमस्कार। तर आज आपण बघा 40 साईजची म्हणजेच की मोठ्या साईजची कुर्ती कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि अगदी सावकाश असं बघणार आहोत। तर बघा 40चा 14 भाग येतो 10 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं 12 इंच आपली छातीची रुंदी झाली म्हणजेच की आपल्या कुर्तीची साईज झाली। ठीक आहे। त्यानंतर बघा आता 12 इंच कुठं बसतोय कसा कपडा बसतोय तो तुम्हाला बघावं लागेल स्वतः आणि उंची सुद्धा बसते का परफेक्ट बघावी लागेल अस्तरची। तर जो मेन फॅब्रिक आहे ना त्याच्यापेक्षा मी कमी अस्तर यूज करणार आहे म्हणजे खालच्या साइडने जरा मेन फॅब्रिक खाली दिसलं पाहिजे ह्याच पद्धतीने। तर बघा सगळ्यात पहिलं मी तर 4 फोल्ड कपडा करून घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्या साइडला आहे, खुली बाजू पुढच्या साइडला आहे आणि त्यानंतर पहिल्यांदा मी इथं रुंदीचा पॉइंट दिला जी आता आपण कॅल्क्युलेशन करून काढली होती ती। त्यानंतर इथं मी गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 6.5 इंच बघू शकता। त्याच्यानंतर समोरच्या गळ्याची उंची घेतलेली आहे 4.5 इंच बघू शकता, कारण की मला ना इथे एक डिझाइन बनवायची आहे त्यासाठी। त्यानंतर 1 इंचावरती इथं ना गोलाकार देणार आहे मी। त्याचबरोबर मुंडा घ्यायचा तर मुंडा घेतलेला आहे 7 इंच, मोठ्या साईजच्या कुर्तीसाठी 7 इंच मुंडा बरोबर आहे। त्यानंतर 1.5 इंचावरती एक आणि 1 इंचावरती एक अशा 2 मार्किंग करून घ्यायचा आणि दोन्ही लाइनिंगचा मध्य काढायचा म्हणजे आपल्याला जो मुंड्याचा आकार आहे ना तो चुकत नाही त्यासाठी। आणि त्यानंतर पहिल्यांदा बॅक साइडच्या मुंड्याला गोलाकार द्यायचा, नंतर फ्रंट साइडला गोलाकार देऊन घ्यायचा। त्याचबरोबर मी इथं समोरच्या गळ्यासाठी म्हणजे पुढच्या गळ्यासाठी ना इथं गोलाकार दिलेला आहे 1 इंचावरती आणि खालच्या साइडला मला अशी ना लंबाकृती डिझाइन करायची आहे। तर पहिल्यांदा मी अशी काटकोनाची केली पण ती नंतर कस्टमरला नको होती, मी अजून कटिंग नाही केलेलं, अजून मला कटिंग करायचं होतं पण नंतर कस्टमरने सांगितलं की तिथे मला गोल डिझाइन पाहिजे, तो मी त्या त्रिकोणाचा पुन्हा गोल बनवला। आता बघा हे कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात ठेवा। पहिल्यांदा बघा जिथून आपण उंची टाकतो तिथून खाली 6.5 इंचावरती पहिली मार्किंग, तिथून खाली 6.5 इंचावरती अजून दुसरी मार्किंग आणि तिथून खाली अजून 6.5 इंचावरती। ह्यामुळे की कस्टमरची उंची कमी आहे। आता बुटक्या असतील तर आता जास्त उंच कस्टमर असेल तर 7 इंच ठेवायचं हे मार्जिन। ठीक आहे। त्यानंतर बघा पहिला पॉइंट आपण छातीचा घेतलेला आहे, दुसरा कमरेचा, तिसरा सीट गिअरचा, असे 3 पॉइंट झालेले आहेत। आता छाती तर आपण पहिलंच टाकलेली आहे त्यामुळे आता फक्त कंबर टाकायची जी काही असेल ती। त्यानंतर कमरेची रुंदी टाकल्यानंतर सेट गिअरची पण रुंदी टाकायची आणि अशा प्रकारे बघा आकार देऊन घ्यायचा आपल्या कुर्तीला आणि इथून खाली सरळ लाईन आपल्याला द्यायची आहे। आता इथं जवळपास आपलं पूर्ण मार्किंग तयार आहे बघू शकता आणि दोन्ही साइडचं म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्ही साइडचं इथं आपलं मार्किंग तयार आहे। तर बघू शकता आता हे कट करून घ्यायचं, जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसं सेम कट करून घ्यायचं बघू शकता, व्यवस्थित कट करून घ्यायचं। तर एकदम साधी आणि सोपी अशी माझी पद्धत आहे आणि शिवण्याची पद्धत सुद्धा एकदम सोपी आहे, तीही तुम्हाला पुढे दिसणारच आहे। तर आता बघा बॅक आणि फ्रंट वेगवेगळे करायचे कारण आपल्याला गळे कट करायचे आहेत ना त्यासाठी। तर बघू शकता पहिल्यांदा इथं मी फ्रंट पार्टचा मुंडा आहे ना तो कमी करून घेते कारण आपण बॅकचा पण इथं कट केला होता पहिल्यांदा कट करताना त्यामुळे। त्याचबरोबर इथं मी गळा पण कट केलेला आहे बघू शकता। आता इथं आपलं हे झालं आपलं फ्रंट पार्टचं कटिंग। त्याचबरोबर आता बघा बॅक पार्टचं पण मी इथं कट करून घेते। बॅक पार्टमध्ये फक्त आपल्याला गळ्याची उंची करायची असते, बाकी काहीही करायचं नाहीये बघू शकता। वरचंच मार्किंग खालच्या कपड्यावरती दिसत होतं, मी जसंच्या तसं मार्किंग करून इथं अंदाजेच कट करून घेतलेलं आहे बघू शकता। त्यानंतर आता मेन फॅब्रिक असेल, जे काही मेन फॅब्रिक असेल ते सुद्धा 4 फोल्ड करायचं आणि जो आपला एखादा पार्ट याच्यावरती ठेवायचा आणि मग कुर्तीचा कपडा कट करून घ्यायचा मेन फॅब्रिकचा। फक्त इथे कट करताना गळे कट करायचे नाही, गळे आणि शक्यतो बॅक पार्ट ठेवायचा म्हणजे मुंडा आहे ना तो फ्रंट पार्टचा जो आतला असतो छोटा तो पण इथे व्यवस्थित कट होतं। ठीक आहे। आता कुर्तीची उंची किती आहे ना ती इथं घ्यायची खालच्या साईडनं आणि उंचीने कपडा कट करून घ्यायचा व्यवस्थित। तर आता बघा बॅक घ्या फ्रंट घ्या दोन्ही आपले सेम कटिंग आहेत त्यामुळे कसंही स्टिचिंगला सुरुवात केली तरी चालतंय। मी आता पहिल्यांदा इथं बॅक पार्ट घेतलेला आहे बघा, मेन फॅब्रिक व्यवस्थित पकडलं आणि त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवलेला आहे। हे थोडंसं लक्ष देऊन पकडायचं बरं का, नाहीतर काय होतं इकडे तिकडे कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे।
बघा आता ह्याच्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे. जसं आपण अस्तरचा कपडा कट केलेला आहे ना, सेम तसं मेन फॅब्रिक आपण कधीही कट करायचं नसतं. मेन फॅब्रिक आपण शिलाई दिल्याच्या नंतरच कट करायचं. ही एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या तुम्ही. तर बघू शकता सगळ्यात आधी मी फक्त गळ्याला इथं शिलाई देत आहे. गळ्याला शिलाई देऊन झाल्यानंतर जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून टाकायचा बघा. आणि आता इथं छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. अशा प्रकारे छोटे छोटे कट्स द्यायचे बघा. लक्षपूर्वक द्यायचं, नाही तर इथली आपली टिप पण कट होते कधी कधी. माझं सुद्धा होतं, प्रत्येकाचंच होतं. तर बघा आता सुद्धा माझी तर थोडीशी टिप कट झाली होती कट्स देताना, त्यामुळे तिथे एक लक्ष द्यायचं नेहमी. आता हे अस्तर आतल्या साईडला फोल्ड करायचं बघा. आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि मग इथं आता आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. तुम्ही इथं एकच कडेकडेची दाब शिलाई दिली तर चालेल, पण शक्यतो काय करायचं ना, त्याच्या साईडला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून अजून एक टिप द्यायची. म्हणजे बघा रेडीमेड कुर्तीला कसं आपल्या पट्टी असती सेम तशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे दिसायला लुक छान दिसतो आणि कितीही मोठी साईज असू द्या दाबून बसतो कपडा आपल्या अंगाबरोबर तो पार्ट. बाकी कुर्ती कितीही लूज पाहिजे असली कस्टमरला तरी गळ्याचा पार्ट तरी पॅकच असायला लागतो, तो लूज असून चालत नाही. बघू शकता इथं मी साईडने पण 1/2 इंचावरती अजून एक शिलाई दिली होती. आता इथं मेन गोष्ट लक्षात ठेवा, बरेच जण इथं ही चूक करतात, तर ती चूक कधीच करायची नाही. आपण काय करतो हे सोडून देतो, तर हे सोडून नाही द्यायचं. काय करायचं, अस्तरच्या कपड्याला मेन फॅब्रिक व्यवस्थित शिलाई देऊन जॉईंट करायचं, जसं की आपण ब्लाऊज शिवताना करतो सेम तसं. शक्यतो भरपूर जण कुर्तीमध्ये ना हे करत नाहीत, पण अस्तरच्या कुर्तीमध्ये नेहमी असं करायचं. त्यामुळे आपला कपडा कुठे चुनी आहे, कुठे लूज पड असल्या गोष्टी होत नाही. त्यामुळे ही एक गोष्ट माझी तुम्ही लक्षात ठेवा. बहुतेक जण ही अशी गोष्ट सांगत नाही, जेव्हा छोट्या छोट्या टिप्स असतात. त्यामुळे मी म्हटलं इथं व्यवस्थित सगळं समजावून सांगावं. आता बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा सेम आपण मेन फॅब्रिक अस्तर सोबत जॉईंट करून घेणार आहोत. बघू शकता जिथपर्यंत अस्तर असतं तिथपर्यंतच इथं शिलाई जॉईंट करायची आपल्याला, कारण तिथून खाली तर अस्तर नाही, ओपन पार्ट आहे बघा. आणि आता काय करायचं, आता जो आपला गळ्याचा जो शेप आहे तुम्ही बघू शकता, हे गळ्याचा शेप तो सुद्धा मेन फॅब्रिक सोबत जॉईंट करायचा आहे. का ते तुम्हाला पुढे समजेलच. पण आता बघा जो गळ्याचा शेप आहे तो जसाच्या तसा मेन फॅब्रिकला अटॅच करायचा. आता हे गळे काढण्याच्या खूप भरपूर जणांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी तर डायरेक्ट वरचा मेन अस्तर ठेवून ना आतमध्ये ढकलून देतं, कोणी मीही तसं करते, पण मला जसं सूट होईल तसं मी कधी कधी करते बघा. व्यवस्थित शिलाई दिल्याच्या नंतर काय करायचं बघा, आता मधला जो कपडा एक्स्ट्रा तो कट करायचा. हे आपण शिलाई कशासाठी दिली, जर असं केलंच नसतं तर मेन फॅब्रिक आणि अस्तर एकदम उघडं झालं असतं आणि तो जाम बसलंच नसतं, खूप वेगळं फिनिशिंग दिसलं असतं, शिवताही आलं नसतं, इरिटेटही झालं असतं. भरपूर सारे याचे फायदे आहेत. तर आता बघा ज्या पण आधी अस्तर गळा कट केला होता त्यावेळेस जे तुकडा येतो का नाही तुटून साईडला, तोच मी ठेवून इथं सेम तशा आकाराची पट्टी कट करून घेतली बघा. आता ही पट्टी ठेवून व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची. ज्या शेप आहे जसा शेप आहे तशीच आपण ती पट्टी कट केलेली आहे. तुम्ही इथं बुकरम पेपर दोन्हीपैकी काहीही लावू शकता चांगलं दिसण्यासाठी, पण नॉर्मली पट्टी जरी लावली तरीही चांगलंच दिसतं, एवढं काहीच नाही. त्यामुळे उगं वेगळं करत बसण्याची पण काहीच गरज नाही आहे. तर बघा बरोबर शिलाई इथं मी देऊन घेते. शिलाई झाल्याच्या नंतर बघा छोटे छोटे कट्स द्यायचे, जसं आपण गळ्याला देतो ना तशा प्रकारे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. आणि जे तिरके आहेत का ना, जिथे कोणे आलेत का नाही तिथं जरा व्यवस्थित कट द्यायचा, नाहीतर तो कोणा ना आतल्या साईडला व्यवस्थित पलटीच नाही होत मग. तर त्यासाठी त्या कोण्याच्या तिथं बरोबर कट्स देऊन घ्यायचे. ठीक आहे. तर बघा मी इथं छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहेत. आता हा जो पट्टी आहे आपली ती आतल्या साईडने फोल्ड करायची. इझिली फोल्ड होते, जास्त काही ताप इथं होत नाही बघा. फोल्ड करायची आणि मग ह्या आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. आता दाब शिलाई इथं सुद्धा आपण 2 दाब शिलाई देणार आहोत. एक पहिली कडेकडेनी
दुसरी पाव इंच शिलाई मार्जिन सोडून अजून एक, ठीक आहे. बघू शकता थोडा उशीर लागतो. असले जे किचकट गळे वगैरे असतात ना त्यामध्ये उशीर तर पण खूप लागतो. जी सिंपल कुर्ती जर शिवायची असती तर आपली 40 ते 50 मिनिटामध्ये होऊन जाते. पण जर आपल्याला असले गळे बिळे असतील ना तर बराच टाईम जातो. तर बघा आता मी कडेने अजून दुसरी एक दाब शिलाई देत आहे. फक्त कोणे कोपरे व्यवस्थित काढायचे. जर ते व्यवस्थित आले तर शेप व्यवस्थित येतो, नाहीतर सगळंच बिघडतं. त्यासाठी तुम्हाला एक कडेची दुसरी मी शिलाई दिली ती नसल द्यायची, डायरेक्ट हात शिलाई करायची असेल तसंही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाची आपापली इच्छा किंवा प्रत्येकाची शिवण्याची पद्धतही वेगवेगळी असते. तर जशी असेल तशी असेल. बघा खूप वेळ लागतो, खूप किचकट काम आहे, बराच वेळ लागतो इथे. हे जे गळे असतात ना डिझाईन शेप ते काढण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे त्या हिशोबाने पैसे पण घ्यायचे. तर बघा आता इथं आपला अगदी परफेक्ट असा इथं गळा पाठीमागचा तयार आहे. आता मी त्याचसोबत फ्रंटसुद्धा व्यवस्थित तसाच्या तसा स्टिच करून घेतलेला आहे सेम. आणि त्यानंतर बॅक पार्ट सरळ ठेवायचा, फ्रंट उलटा ठेवायचा त्याच्यावरती आणि शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. बघू शकता व्यवस्थित शोल्डर जॉईंट करायचे. आता शोल्डर जॉईंट करताना काय करायचं, गळ्याच्या साईडने थोडंसं खालच्या साईडला घ्यायचं, कारण मोठी साईज असली ना तर उतरायची ड्रेस जो उतरायची शक्यता खांद्यावरनं जास्त असती, ते उतरू नये म्हणून शोल्डरला तर बरोबर घ्यायचं, पण गळ्याच्या साईडनी थोडा तिरका अशी शिलाई द्यायची, म्हणजे आपलं ना खाली उतरणार नाही. तर बघा शोल्डर जॉईंट झाल्याच्या नंतर आता आपण इथं फिटिंग करून घेऊयात. तर इथं मी छोटी जी नॉर्मल भाई असते तशी भाई लावली 3ची, त्यामुळे इथं मी भाईचं कटिंग दाखवलेलं नाही आहे. नॉर्मल 3ची भाई मी कट केली आणि लावलेली आहे. आता बघा जसं माप असेल, फिटिंगचे पॉईंट असतील तसे फिटिंग करून घ्यायचं व्यवस्थित ड्रेस. बघू शकता. आणि सीटघरच्या तिथला पॉईंट आहे ना तिथपर्यंत आल्यानंतर काय करायचं सांगते. सीटघर येतपर्यंत आलं की नाही तिथून खाली सरळ शिलाई द्यायची आहे. सीटघरपर्यंत आपली टर्नमध्ये शिलाई असते, पण सीटघरच्या खाली तिथून खाली सरळ शिलाई द्यायची, जी आपली साईड पट्टी असते ना कडेची त्यासाठी. बघू शकता सावकाश. आता माझी इथं तुम्हाला इम्पॉर्टंट टिप देते फिनिशिंग चांगले येण्यासाठी. बऱ्याच जणांची ही टिप चुकते आणि मग फिनिशिंग बिघडतं. उगाच हिचं खोचा आल्यासारखा येतो कमरेमध्ये. त्यासाठी बघा काय करायचं, ड्रेस उलटाच आहे असा खोलायचा. खोलल्याच्या नंतर दोन्ही साईड आपल्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आणि बघा शिलाई देऊन घ्यायची. ह्यामुळे जो आपला कट आहे ना साईडचा कट तो इतका प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होतो. त्यासाठी बघा इकडच्या साईडचा जो कपडा आहे ना तो आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करायचा. जर जास्त होत असेल तर एकच फोल्ड केला तरी चालेल. बघू शकता एकदम सावकाश. अलीकडच्या साईडचा कपडा काय होतं कधी कधी की सुईच्या खाली जातो, ते जाऊ नये ना म्हणून ह्या साईडचा कपडा पण इकडच्या साईडला पसरवत जायचं, सरळ ओढत जायचं, नाहीतर मग ते डबल काम लागायचं. तसं होऊ नये म्हणून तुम्हाला हे आधीच मी सांगते, कारण पहिलं मी प्रॅक्टिस करत होती त्यावेळी माझंसुद्धा असं व्हायचं. मग मला रिअलाईज झालं की हां आपण हे कपडा ओढत नाही आहे, त्यामुळे अलीकडचा कपडा पण पलीकडच्या खाली जाऊन अडकतोय. सो ते एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आता बघा सीट घेरच्या तिथं आलं का नाही, बघा सीट घेरची आपली जी पॉईंट आहे खडूची मार्किंग आहे तिथपर्यंत यायचं सरळ. तिथं आल्याच्यानंतर सुई आतमध्येच ठेवायची आणि टॉप फिरवायचा. अलीकडचं सुद्धा डबल आतमध्ये फोल्ड करायचं आणि 2-3 शिलाई द्यायच्या, म्हणजे आपला जो कट आहे ना तो खुलत नाही. आणि सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडचं सुद्धा आपल्याला आता शिलाई करायची. बघू शकता एकदम सावकाश. तर इथं व्यवस्थित शिलाई दिल्याच्या नंतर आता जो मधली लाईन आहे ना ती खोलून घ्यायची. सगळ्यात आधी आपण स्ट्रेट लाईन मारली होती ना ती खोलायची. इथं नेटचं फॅब्रिक आहे त्यामुळे इथं मी सावकाश खुलते, नाहीतर जस्ट ओढलं तरी सगळ्या शिलाई खोलून निघतात. बघू शकता. तर इथं बरोबर मी इथं खोलून घेते. तर बघू शकता
अस्तरचं आहे तिथून मी ओढूनच खोललं, लगेच खोललं जातं. फक्त नेटचं होतं म्हणून खालच्या साईडने जरा लक्ष देऊन केलं. तर आता तुम्हाला दाखवते अगदी झूम करून की आपला कट कसला भारी आलेला आहे. आणि फायनली आपला इथं ड्रेस रेडी झालेला आहे. कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंग, समजलं का? नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला बाय बाय.